नमस्कार, मी नीलम चव्हाण। आज आपण इथे कदम सरांच्या प्लॉटमध्ये उमराळे खुर्द या गावामध्ये आहोत। आपण ग्रेप्ससाठी द्राक्षासाठी इथे सेकंड डेपिंगला फ्रुजेंटा हे प्रोडक्ट वापरलं होतं आणि इतर ठिकाणी आपण त्यांची रेग्युलर जी प्रॅक्टिस असते ते फॉलो केलं होतं। तर आता आपण सरांनाच विचारूया त्यांना यामध्ये काय फरक जाणवतो। नमस्कार, माझं नाव संदीप राजाराम कदम, गाव उमराळे खुर्द, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। फ्रुजेंटा हे वापरलेले आणि बाकीकडे डायमर वापरलेलं आहे। साईज सारखीच आहे, बटनमध्ये काही प्रॉब्लेम नाही, पण इकडं फ्रुजेंटा हे प्लेन वापरलेले आहे। तिकडं आपलं डायमर आणि CPP लस्टर हे सारखंच आहे, बाकी तर काही अडचण नाही। सेकंड डिपला वापरलेले आहे आपण मुळात। साईजमध्ये एकसारखेपणा आहे आणि आपला साधारण खर्चामध्ये बचत होती असं वाटतं बा। एकंदरीत डायमर आणि CPPच्या तुलनेमध्ये फ्रुजेंटाचे खर्च कमी राहील। धन्यवाद सर। आता आपण सरांच्या कन्क्लुजन वरून हेच आपल्याला कळतंय की त्यांनी जी त्यांची ट्रॅडिशनल प्रॅक्टिस घेतली आहे आणि प्लस आपलं GA+ फ्रुजेंटा जे घेतलं तर त्याच्यामध्ये त्यांना दोन्ही प्लॉटमध्ये सारखाच फरक जाणवतो आहे। क्लस्टरमध्ये पण सारखा फरक जाणवते, बेरी साईजमध्ये पण त्यांना सारख्या प्रमाणामध्ये फरक याच्यामध्ये जाणवते। तर त्यांच्या म्हणण्यानुसार की फक्त हे प्लेन मारलेले आहे आणि तिथे त्यांनी दोन प्रोडक्ट जी साईजसाठी वापरतात ती मिक्स केलेली आहे, तरी पण दोघांमध्ये फ्रुजेंटाचा रिझल्ट त्यांना सारखाच जाणवतो। हेच आपल्याला इथे सांगायचं होतं। धन्यवाद।